ही 4 लक्षणं जर तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर तुमची बॉडी ओरडून ओरडून तुम्हाला काहीतरी सांगत आहे, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे सतत थकवा जाणवणं, ज्याला कॉन्स्टंट फटीग असं म्हणतात. सो सतत थकवा जाणवणं म्हणजे तुम्ही आळशी आहात किंवा लेझी आहात असं नाही आहे. तुमच्या शरीरामध्ये जेव्हा कॉर्टिसॉल, ज्याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात, त्याची लेवल वाढलेली असते तेव्हा शरीरामध्ये सतत थकवा जाणवतो. ह्याला ॲड्रेनल फटीग असंही म्हणतात. त्यानंतर दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे खाल्ल्यानंतर पोट फुगणं, ज्याला ब्लोटिंग असंही म्हणतात. सो जर तुम्हाला गॅसेस ब्लोटिंग हे नेहमी होत असेल तर तुम्हाला गट डिसबायोसिसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे आपल्या पोटामध्ये जे चांगले बॅक्टेरिया आणि खराब बॅक्टेरिया ह्यांचा एक बॅलन्स असायला पाहिजे, तो डिस्टर्ब होतो. म्हणजे खराब बॅक्टेरिया वाढून जातात आणि चांगले बॅक्टेरिया कमी होतात. म्हणूनच खाल्ल्यानंतर सतत ब्लोटिंग किंवा गॅसेसचे प्रॉब्लेम होतात. त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे मूड स्विंग्स विदाऊट एनी रिझन. म्हणजे कुठलंही कारण नसताना तुमचे सतत चिडचिड होत असेल, तुमचे मूड स्विंग्स होत असतील, राग येत असेल, रडायला येत असेल, तर हे लक्षणंसुद्धा बरेच जण इग्नोर करतात. हे युजली होतं हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे. खूप जणांना आयर्न, B12 ह्याची कमतरता असते आणि बऱ्याच महिलांना हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास असतात. म्हणूनच काही कारण नसताना त्यांना मूड स्विंग्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे एक्सेसिव्ह हेअरफॉल. तुम्हाला प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होत असेल आणि खूप वेळापासून होत असेल तर हे होऊ शकतं ह्या 3 कारणामुळे. आणि ते म्हणजे स्ट्रेस, थायरॉईड प्रॉब्लेम आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. स्पेशली तुम्हाला आयर्न, B12 आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर एक्सेसिव्ह हेअरफॉल होऊ शकतो. त्यासोबतच जसं मी म्हणाले की स्ट्रेस आणि जर थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. सो तुमच्या बॉडीमध्ये ह्यातली काही लक्षणं जर दिसत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.